350 राण्या होत्या आणि त्यापैकी 3 राण्या त्याच्या फार प्रिय होत्या. कोणत्या 3 राण्या? सांगा की. कौसल्या. एवढं सगळं असूनही नगरीतला राज्यकारभारही सुरळीत चालू होता. तो प्रजाहित दक्ष राजा होता. प्रजेचं हित कशामध्ये आहे हे जाणून तो वेळोवेळी स्वतःचं काम करत असायचा. पण त्याला एकच दुःख होतं, ते म्हणजे त्याला पुत्रप्राप्ती होत नव्हती, संतान प्राप्ती होत नव्हती. याचं दुःख त्याच्या मनामध्ये कुठेतरी होतं. म्हणून एक दिवस हा दशरथ राजा झोपलेला असताना त्याला एक दुष्ट स्वप्न पडलं. ते स्वप्न एवढं भयानक होतं. वसिष्ठ सांगे नृपवरा असे हे एक दुष्ट स्वप्न स्वप्नी पाहिले 3 हत्या दशरथास काही कळेना. हे स्वप्न एवढं भयानक होतं की वसिष्ठांकडे हा दशरथ आला आणि त्या वसिष्ठांना दशरथ राजाने सांगितलं, मुनीवर काल मला एवढं भयानक विचित्र वाईट स्वप्न पडलं की त्या स्वप्नामध्ये माझ्याकडून 3 हत्या झाल्या आहेत. हे स्वप्न ऐकल्यानंतर वसिष्ठ मुनींनी, मी पुन्हा एकदा विनंती करते, मी इथं बसू खालती, काहीतरी गांभीर्य बाळगा रे. मी आता कुठेतरी शांतता बाळगा रे. किती वेळा सांगू? हे दुष्ट स्वप्न दशरथ राजाने त्या मुनिवरांपाशी येऊन सांगितलं. राजा, जे स्वप्न पडलंय ते ठीक आहे, त्याप्रमाणे तू वनामध्ये जा, त्यानंतर त्याची शांत करू म्हणजे दोष दूर होऊन जाईल. आता वसिष्ठ मुनींच्या सांगण्याप्रमाणे राजा दशरथ वनामध्ये आला. वनामध्ये आल्यानंतर तो मचाणावर चढून बसला. मचाण म्हणजे लक्षात आलं, जंगलामधली एक उंच जागा, ज्या उंच जागेवरून संपूर्ण जंगल दिसतं आणि त्या उंच जागेवरून आपण शिकारही व्यवस्थित करू शकतो. आणि राजा उंच मचाणीवर जाऊन बसला आणि आता वाट बघू लागला. हळूहळू हळूहळू सूर्यास्त झाला आणि रात्रीला सुरुवात झाली आणि त्याच वेळी पाण्यातून बुडबुड 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 असा आवाज झाला. तो आवाज ऐकता क्षणी, कारण दशरथ हा ध्वनिवेदी होता, लक्षवेदी होता, त्या आवाजाच्या दिशेने त्या दशरथ राजाने जो बाण सोडला, होता कमंडलू ध्वनी राजा परिसूनी सपक्ष तो बाण. होता कमंडलू ध्वनी राजा परिसूनी सपक्ष तो बाण. सोडी श्रावण हृदयी, सोडी श्रावण हृदयी, तत्काळी पाहती निघो प्राण. पाण्याच्या बुडबुड्याच्या आवाजाच्या दिशेने दशरथ राजाने जो बाण सोडला, त्याच्या लक्षात आलं की हा काहीतरी वेगळा आवाज आहे. त्या बाणाच्या दिशेने दशरथ राजाने आपल्या हातातलं धनुष्य खाली ठेवलं आणि जिथून पाण्याचा बुडबुड बुडबुड आवाज आला त्या क्षणी जाऊन बघतो तर काय, एक 10-12 वर्षाचा कोवळा पोरगा आपल्या बाण मारल्यामुळे आपल्या बाणाच्या आघाताने खाली पडलाय, शेवटचे काही श्वास मोजतोय. हे दृश्य बघितल्यानंतर दशरथ राजाला मनोमन दुःख झालं. त्याने जवळ जाऊन त्या लहानग्या बाळाला उचललं. जवळ जाऊन त्या लहानग्या बाळाला उचललं. दशरथ राजा ढसा ढसा रडू लागला
माझ्या हातून हे कोणतं पातक घडलंय. त्यावेळी आपल्या आई वडिलांना तीर्थयात्रा व्हावी म्हणून तो श्रावण बाळ कावडीतून त्यांना घेऊन जात होता. आणि आपल्या माता पित्यांना तहान लागली म्हणून पाण्याच्या इच्छेने तो एका सरोवरापाशी आला होता. तो श्रावण बाळ त्या दशरथ राजाला बघून म्हणू लागला, खेदा करिता श्रावण बोले, खेदा करता श्रावण बोले, तळमळ न करी राया. खेदा करता श्रावण बोले, तळमळ न करी राया. आज असू ते शतवर्षांनी जायाची हे काया, जायाची हे काया. वाजलेत खरे 12:26 बरोबर आहे, पण त्या गळ्यात 12:06 झाले. 12:26 ना, 12:26 झालेत ना घड्याळ, आणि 12:26 झालेत. हा मागे पडले ते घड्याळ. तो श्रावण बाळ खेदाने सांगू लागला, दशरथ राजा काळजी करू नको, आज ना उद्या हे शरीर निघून जाणारच आहे, पण जाता जाता माझं एक काम करा. या इथल्या जवळच्या झाडाखाली माझे आई वडील आहेत, त्यांच्यासाठी मी कमंडलू मधून पाणी घेऊन जात होतो. फक्त हा कमंडलू त्यांच्याकडे सुपूर्द करा आणि त्यांची तहान भागवा. त्या श्रावण बाळाचं शरीर तिथेच सोडलं. त्या श्रावण बाळाच्या हातातला कमंडलू त्या दशरथ राजाने घेतला. खरंच एका झाडाच्या खाली अंध वयोवृद्ध असे माता पिता त्याला दिसले. त्यांच्या दिशेने दशरथ राजा जाऊ लागला. कोणीतरी आपल्या दिशेने आलंय याची जाणीव त्या अंध माता पित्यांना झाली. ते बोलू लागले, श्रावणा श्रावणा कारेन बोलसी, पाणी आणले म्हणून शिणलासी, बारे कान बोलसी, शिणलासी पाडसा. तुला पाणी आणायला सांगितलं म्हणून रागवलास होय बाळा. शेवटी आपल्या हातातलं कमंडलू त्या दशरथ राजाने त्या दोघांच्या समोर ठेवलं. त्या अंध माता पित्यांनी ते कमंडलू हातात घेतलं. त्यांच्या लक्षात आलं हा आपला श्रावण बाळ नाहीये, कोणीतरी वेगळंच आहे. दशरथ राजाने घडलेली सगळी परिस्थिती त्या दोघांना सांगितली. आमच्या श्रावण बाळाला तू मारलंस, तुझ्याकडून त्याची हत्या झाली. राजा तू सुद्धा पुत्र पुत्र करून मरशील, तू सुद्धा पुत्र पुत्र करून दुःखाने मरशील. हा शाप तिथे दशरथ राजाला मिळाला. शाप मिळाला खरा, पण या शापातून दशरथ राजाला खात्री पटली की मला पुत्र होणार आहे, पण झालेल्या पुत्राच्या शोकामुळे मी सुद्धा मरणार आहे. पुत्राचं सुख मला फार काळ मिळणार नाहीये. एकीकडे पुत्र होईल याचा आनंदही आणि त्याच्या शोकामुळे दुःखही. खिन्न मनाने दशरथ राजा पुन्हा राजवाड्यामध्ये आला. घडलेला सगळा प्रकार वसिष्ठ मुनींना सांगितला. मुनींनी सांगितलं, राजा काळजी करू नको, तू पुत्र कामेष्ठी यज्ञ कर, त्यातून तुला इप्सित असं फळ नक्की मिळेल. झाली पुत्र कामेष्ठी यज्ञाची तयारी सुरू झाली. ऋष्यशृंगांना बोलावण्यात आलं. ऋष्यशृंगांना त्या यज्ञाचं आचार्य पद दिलं आणि स्वतः दशरथ राजा त्या यज्ञाचं आचार्य पद स्वीकारून स्वतः दशरथ राजा आता यज्ञ करण्यासाठी बसला. आपला दशरथ राजा कसा दिसत होता? होम शाल
पढ़त है, होम शालमो वेद पढ़त है, बिचमो बैठत राजा, होम शालमो वेद पढ़त है, बिचमो बैठत राजा, इस चांदन सागर जैसा बिच में सोहत राजा, बिच में सोहत राजा। होम शालमो वेद पडत आहे. पुत्र कामेष्टी यज्ञाला सुरुवात झाली आणि यज्ञाचं फळ म्हणून यज्ञ परिपूर्ण झाल्यानंतर त्या यज्ञातून एक अग्निदेव प्रगट झाला आणि त्या अग्निदेवाच्या हातामध्ये एक सुवर्ण पात्र होतं आणि त्या सुवर्ण पात्रामध्ये पायस होता. तो अग्निदेव तिथेच प्रगट झाला आणि तो दशरथाला सांगू लागला, काय? दशरथा दशरथा घे हे पायस दान, पायस दान, दशरथा घे हे पायस दान, पायस दान, तुझ्या यज्ञी प्रगट झालो, तुझ्या यज्ञी प्रगट झालो, हा माझा सन्मान, दशरथा दशरथा हे हे पायस दान, पायस दान. तो पायस त्या दशरथाच्या जवळ दिला. दशरथाने त्याचे 2 भाग केले. एक भाग दिला कौसल्येला, एक भाग दिला कैकेयीला. आणि आता सुमित्रेला भाग उरला नाही म्हटल्यावर कौसल्येने तिच्या भागामधलं थोडं पायस सुमित्रेला दिलं आणि कैकेयीने सुद्धा तिच्याकडच्या पायसाच्या भागातला थोडा भाग सुमित्रेला दिला. दशरथाच्या 3ही राण्यांनी ते पायस भक्षण केलं आणि असेच काही काळ पुढे गेले. शेवटी कुलगुरु वसिष्ठ सांगे नृपवरा, कुलगुरु वसिष्ठ सांगे नृपवरा, अस्ति गळोदरा तुझिया कांता, अस्ति गळोदरा तुझिया कांता, धर्मशास्त्र सांगे दोहाए पुसावे, धर्मशास्त्र सांगे दोहाए पुसावे, तुझिया घरा द्यावे आईसे, कुलगुरु वसिष्ठ सांगे नृपवरा, कुलगुरु वसिष्ठ सांगे नृपवरा, सांगे नृपवरा, सांगे नृपवरा. कुलगुरु वसिष्ठ दशरथ राजाला सांगू लागले, राजा तुझ्या 3ही राण्या गर्भवती झाल्या आहेत, त्या प्रत्येकाला जाऊन प्रत्येकीचे काय डोहाळे आहेत त्याची विचारपूस कर आणि ते पुरव. म्हणून आपला दशरथ राजा प्रत्येकीच्या महालामध्ये जाऊन विचारू लागला. पहिल्यांदा गेला तो कैकेयीच्या महालामध्ये गेल्यानंतर ती कैकेयी सांगू लागली, राजा मला बाकी काही नकोय, मला जो पुत्र तयार होईल, माझ्या पोटातून जो पुत्र जन्माला येईल त्या पुत्राला अयोध्येची गादी मिळावी आणि कौसल्येचा जो पुत्र जन्माला येईल त्या मोठ्या पुत्राला, ज्येष्ठ पुत्राला वनवास मिळावा. कैकेयीचे डोहाळे ऐकले मात्र दशरथ राजाला मनोमन दुःख झालं. दुःखी अंतःकरणाने तो कैकेयीच्या महालातून बाहेर पडला आणि सुमित्रेच्या महालामध्ये गेला. सुमित्रेच्या महाली दशरथ राजा आलेले बघून दशरथ राजाला आनंद झाला. त्या सुमित्रेने दशरथाचं स्वागत केलं, त्यांना सुखासनी बैसवलं, त्यांची पूजा केली
आणि आता दशरथाने विचारलं, सुमित्रे, तुझ्या मनामध्ये काय इच्छा आहे? ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आलोय. त्यावेळी सुमित्रा बोलू लागली, सुमित्रा के मंदिर जात राजा, दिन दिन दातिन प्रकदिन दगदग, दिन दिन दातिन हळूहळू ना जरा. ती सुमित्रा प्रेमाने बोलवते दशरथाला, आक्रमण करत नाही बोलवते. दिन दिन दातिन प्रकदिन दगदग, दिन दिन दातिन प्रकदिन. तुम्ही एक काम करा, धागे ना धातू ना वाजवा, धागे ना धातू धागे. सुमित्रा के मंदिर जात राजा, सुमित्रा के मंदिर जात राजा, खड़ी होगी तब देखत राजा, खड़ी होगी वो देखत राजा. सुमित्रेच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सुमित्रा सांगू लागली, मला जो पुत्र होईल त्या पुत्राने आयुष्यभर कौसल्येच्या पुत्राचीच सेवा करावी. हे सुमित्रेचं वचन ऐकलं दशरथ राजाला मनोमन आनंद झाला. सुमित्रेचं वचन ऐकून दशरथ राजा आता कौसल्येच्या महाली गेला. ते कौसल्येचं रूप बघून गरोदरपणाचं एक वेगळं तेज त्या कौसल्येच्या मुखावर दिसत होतं. दशरथाने कौसल्येला विचारलं, बाई, तुझ्या मनामध्ये काय इच्छा आहे? तेव्हा कौसल्य सांगू लागली, राम रंगी रंगले, राम रंगी रंगले, आत्मरंगी रंगले, मन आत्मरंगी रंगले, मन राम रंगी रंगले, मन राम मन हे राम रंगी रंगले. कौशल्य सांगू लागली, राजन, माझ्या पुत्राने काय करावं? त्या रावणाचा नाश करावा. जो रावण माझ्या लग्नापासून विघ्न आणतोय, प्रजेचा छळ करतोय, अशा त्या दुष्टाला, त्या राक्षसाला माझ्या पुत्राने ठार करावं. कौसल्येचे डोहाळे ऐकल्यानंतर दशरथाला मनोमन आनंद झाला. तिघींचेही डोहाळे या दशरथ राजाने पुरवले. बघता बघता 9 मास पूर्ण झाले आणि आता भगवान विष्णू पृथ्वी तलावर अवतरित होणार म्हणून सर्व देवदेवतांनी आकाशामध्ये सुद्धा दाटीवाटी केली होती. का? कारण काय, भगवंताचं रूप कसं असेल, त्याचं ते सावळं रूपडं कसं असेल, आणि त्या सावळ्या रूपड्याचं दर्शन घेण्यासाठी, एक मिनिट आहे, माझं लक्ष आहे, आणि ते सावळं रूपडं कसं असेल त्याचं दर्शन घेण्यासाठी सर्व देवदेवतांनी आकाशामध्ये गर्दी केली. जशी आता सर्व लहान मुलांनी वरती गर्दी केली आहे, तशीच त्यावेळी सर्व देवदेवता आकाशामध्ये अवतरित झाल्या. आणि आता बघता बघता चैत्र महिना सुरू झाला होता. चैत्र महिन्याच्या शुद्ध नवमीला दुपारी माध्यान्नीला आता एक आर्या म्हणणारे, त्याच्यानंतर पुष्पवृष्टी करायची. चैत्र शुद्ध नवमीला माध्यान्नीला हा भगवंताचा अवतार कौसल्येच्या पोटी जन्माला आला म्हणून सर्व देवदेवतांनी पुष्पवृष्टी करायला सुरुवात केली. अमर कुसुम घन वर्षती तननन करीती समस्त गंधर्व, देवोक्तांना झाले आनंदाचे असे महापर्व. राम भगवान गोपाल भगवान प्रभु रामचंद्र महाराज की जय. राम राम हरे हरे
इकडे प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. अयोध्या नगरीमध्ये आनंदी आनंद झाला. आणि आता अयोध्येमधल्या सर्व सुवासिनी आता त्या लहानल्या चिमुकल्या बाळाला नाणी घालण्यासाठी एकत्र आल्या. अयोध्येमधल्या सर्वांनी खाली बसा. अयोध्येमधल्या सर्व सुवासिनी त्या लहानग्या बाळाला नाऊ माखू घालण्यासाठी एकत्र आल्या. कुणी त्याला अत्तर लावू लागले, कुणी फुलं वाहू लागलं आणि हळूहळू त्या लहानग्या बाळाला न्हाणी घालायला सुरुवात झाली. न्हाणी न्हाणी त्या निर्मलात न्हाणी, न्हाणी न्हाणी त्या निर्मलात न्हाणी, ठाणी तिची या फाक्या कोणी वाणी, न्हाणी न्हाणी त्या निर्मलात न्हाणी, न्हाणी न्हाणी त्या निर्मलात न्हाणी. सर्वात्माचो व्यापक अणुरेणू, सर्वात्माचो व्यापक अणुरेणू, सुखानी तयाचे कर्ण फुंके, सुखानी या तयाचे कर्ण फुंके, न्हाणी न्हाणी त्या निर्मळात न्हाणी, न्हाणी न्हाणी त्या निर्मळात न्हाणी, न्हाणी तिची ये भाग्या कोणे वाणी, न्हाणी न्हाणी त्या निर्मळात न्हाणी, न्हाणी न्हाणी त्या निर्मळात न्हाणी, न्हाणी न्हाणी त्या निर्मळात न्हाणी, निर्मळात न्हाणी, निर्मळात न्हाणी. अशा प्रकारे त्या लहानग्या बाळाला न्हाणी घालून झाली. आणि आता नाव माखू घातल्यानंतर स्नान केल्यानंतर सर्व सुवासिनी स्त्रियांनी त्या लहानग्या बाळाला पाळण्यामध्ये घातलं. पाळण्यामध्ये घातल्यानंतर सर्व सुवासिनी स्त्रिया त्या कौसल्य मातेच्या शेजारी उभ्या राहिल्या. हळूहळू उघडी डोळे पाहिजो कबीर, पाहिजो कबीर, विडोनी आशेला गेला सखा रघुवीर, सखा रघुवीर. कुणी म्हणे ना, कुणी म्हणे ना, कुणी म्हणे ना, कौसल्यचा रामबाई, कौसल्यचा राम, कौसल्यचा रामबाई, कौसल्यचा राम, कौसल्यचा रामबाई, कौसल्यचा राम. सर्व सुवासिनी स्त्रिया मिळून आता त्या बाळाला पाळण्यात घालवणार. थांबते. आणि कौसल्य मातेने त्या लहानग्या रुपड्याला बाळामध्ये पाळण्यामध्ये ठेवलं. आणि हळूहळू सर्व सुवासिनी स्त्रिया पाळणा जोजू लागल्या, हलवू लागल्या, अंगाई गीत गाऊ लागल्या. जो 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 रे कुलभूषणा दशरथ नंदना, जो 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 रे कुलभूषणा दशरथ नंदना, निद्रा करी बाळा मनमोहना, रामा लक्ष्मणा, जो 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 रे कुलभूषणा दशरथ नंदना, बाळा
अशा प्रकारे अयोध्या नगरीमध्ये आनंदी आनंद झाला. शेवटची 5 मिनिटं अशीच शांतता. आणि आता अयोध्या नगरीमध्ये एक वेगळं आनंदाचं पर्व निर्माण झालं. आणि पुढे मोठा झाल्यावर या प्रभू रामचंद्रांनी रावणाला संपवलं, रावणाचा नाश केला. कशा पद्धतीत? त्या सर्व प्रजाजनांना आपलंसं करून. श्रोतो, पूर्वरंगात सांगितल्याप्रमाणे देवाला आपलंसं करा. कारण आत्ताचं जीवन जर का जगायचं असेल तर रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार या 3 गुणांवरच कलियुगामध्ये भर द्यावा लागेल. आपुला तो एक देव करून घ्यावा, पण काळाची गरज बघता असं विधान करावं लागेल, आपुला तो देश एक करून घ्या. याचं कारण आवडलं असेल तर जरूर टाळ्या वाजवा. कारण आपुला तो देव एक करून घ्यावा, तसंच आपुला तो देश एक करून घ्या. कारण खऱ्या अर्थाने आत्ताची परिस्थिती बघता देशाला आपलंसं करून त्यांची सेवा करणाऱ्यांची संख्या फार फार कमी शिल्लक राहिली. खऱ्या अर्थाने देशाची देव मानून सेवा करणारे कोण आहे? शेवटची 5 वाक्य मनापासून ऐका, फार गरजेची आहेत. देशाला देव मानणारे कोण आहेत? तर अहोरात्र भारत पाकच्या बॉर्डरवर, सियाचीनच्या बॉर्डरवर जे हातामध्ये बंदुका घेऊन उभे आहेत ते आपले वीर सैनिक जवान. याचाच अर्थ उद्या आपण हातामध्ये बंदुका घेऊन बॉर्डरवर जाऊ शकत नाही, ते आपलं कामच नाहीये. पण तुम्ही आम्ही जी काही उपासना करतो, जी काही जपमाळ करतो, त्यातली एक जपमाळ मम राष्ट्राय संवर्धनार्थम या अर्थे ओढली तर आपण आपल्या सैनिकांच्या मागे नामाची शक्ती नक्कीच उभी करू शकतो. श्रोते हो, काय एवढा भयानक आहे. इराण आणि इस्रायलची काय अवस्था आहे तुम्ही आम्ही डोळ्याने बघतोय. त्या युद्धाचे परिणाम सगळं देश भोगतोय. आता परिस्थिती अशी आहे, देशाने एकत्र राहण्याची गरज आहे. त्या भगव्या ध्वजाच्या खाली हिंदू म्हणून एक राहणं फार गरजेचं आहे. याचं कारण आपल्या देशाचा इतिहास बघता जसा आनंददायी इतिहास आहे तसा दुःखप्रद इतिहासही आहे. शेवटचा इतिहास सांगते आणि वाणीला विराम देते. हिंदवी स्वराज्य मिळतंय, स्वराज्य मिळतंय अशी वेळ होती. छत्रपती शिवाजी महाराज निघून गेले, त्याच्या पाठोपाठ संभाजीराजे निघून गेले. आत्ता आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे अशी वार्ता होती. सुभाषचंद्र बोस निघून गेले, बरोबर आहे. ताश्कंतचा करार करण्यासाठी लाल बहादूर शास्त्री गेले होते, त्यांचं तिथेच निधन झालं. एवढ्या वर्षांनी आपल्या देशाला एवढा सुजाण राजा भेटलाय, त्या राजाच्या पाठीमागे उभं राहणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपला राजा आता नीट आहे म्हणून इराणमध्ये अशी युद्धजन्य परिस्थिती असली तरी भारत मात्र सगळे सण शांततेमध्ये सादर करतोय. शांततेमध्ये आपण आपल्या सणांचा आनंद घेतोय. का? नाही तर आपल्या देशाची परिस्थिती सुद्धा तशी व्हायला वेळ लागला नसता. श्रोते हो, शेवटचा आपल्या भारताचा नकाशा सांगते आणि शांत राहते. इकडून पाकिस्तान, इकडून बांगलादेश. बांगलादेशाची परिस्थिती तुम्ही सर्वजण बघतोय. हिंदू म्हणून एकत्र येण्यासाठी ती लोक धर्म विचारून गोळ्या त्यांनी जाळल्या. तर आपण ऍटलिस्ट बाजारामध्ये भाजी विकत घेत असताना तरी धर्म बाळगूया. जेव्हा आपण पेमेंट करताना स्कॅन करतो, स्कॅन केल्यानंतर नाव आपल्याच बांधवाचं येतंय ना याची तरी खात्री करूया. आणि आपण आपल्याच माणसाला, आपल्याच हिंदू बांधवाला पुढे घेऊन जाऊया. कारण का हिंदू म्हणून एकत्र राहणं आता फार मोठी काळाची गरज आहे. हिंदू म्हणून एकत्र राहणं का गरजेचं आहे? धुरंधर 2 सर्वांनी पाहिला असेल. धुरंधर 2 सारखे मूवीज तुम्ही सर्वांनी बघा. त्याच्यातून भारताचा इतिहास तुम्हा सर्वांच्या डोळ्यासमोर येईल. आणि राम जन्म का साजरा करावा?
व्हॉट इज द मोटो बिहाइंड रामजन्म. आपण रामजन्म साजरा करतो, ठीक आहे, सर्वजण येतो, पाळणा हलवतो, झाला रामजन्म. एवढा पुरताच मर्यादित आहे का रामजन्म? नाही. का रामजन्म साजरा करायचा? संपूर्ण भारतभर रामजन्म होतोय. का करायचा साजरा? कारण एखाद्या तरुण मुलाला विचारलं, हु इज युअर आयडॉल, असा प्रश्न आपण जेव्हा विचारतो तेव्हा त्या तरुण मुलांची उत्तरं काय येतात? ऋतिक रोशन, शाहरुख खान माझे आयडॉल आहेत. नाही, रामचरित्र यासाठी ऐका, रामजन्म यासाठी करा की त्यातला कोणीतरी तरुण सांगितलं पाहिजे की माझे आयडॉल प्रभू रामचंद्र आहेत. त्या रामाचे चरित्र माणसापर्यंत पोहोचावं. प्रत्येक घरातल्या लहान मुलाने तो राम कसा होता, तो राम मनामध्ये आचरण्यासाठी रामजन्म आहे. हाच आशय सांगते आणि माझ्या वाणीला विराम देण्याच्या आधी सर्वांनी एकत्रितपणे प्रभू रामचंद्रांचं गुणगान करूया. मी एक वेळ म्हणते, त्याच्या मागून तुम्ही वेळ म्हणा. नादातून या नाद निर्मित मंगलधाम परब्रह्मांड आहे राम, चैतन्यात आहे राम, सत्संगाचा सुगंध राम, आनंदाचा आनंद राम, त्रिभुवन तारक आहे राम, सुखकारक हा आहे राम, श्रद्धा जेथे तेथे राम, शांती जेथे तेथे राम, समर्थ वचनील मला राम, कुलभूषण रघुनंदन राम, राम गायनी रमतो राम, स्वरांकुराच्या हृदयी राम, भक्ती रंगी खुलतो राम, दाशरथी हा निज सुखदाम, कौसल्या सुत हृदय निवास, राजीवलोचन पुण्य निधाय, सीतापती कैवल्य प्रमाण, पत्नी परायण राजा राम, लक्ष्मण छाया देवी श्राम, आदर्शांचा आदर्श राम, लक्ष्मण छाया देवी श्राम. श्रीराम जय राम जय राम, 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 श्रीराम जय राम जय राम. याच्यानंतर हेची दान देगा देवा होईल, रामरायाची आरती होईल, घालील लोटांगण होईल आणि वंदे मातरमने कीर्तनाची सांगता होईल. कुणीही उठू नका, सगळ्यांनी खाली बसूनच म्हणा. फक्त वंदे मातरमसाठी सर्वांनी उभे राहा. नंतर झालेली कीर्तन सेवा मी माझ्या सर्व गुरूंच्या चरणी अर्पण करते आणि तुम्हा सर्व श्रोतृवृंदांची सुद्धा मनापासून आभारी आहे. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण, हेची माझी सर्व गोडी, सर्व गोडी हेची, मुक्ती धन संपदा
उत्कट साधुनी शेळा सेतो बांधोनी लिंग देह निंदापुसहितवंशोनी काम क्रोधाधिक राक्षस मरदोनी देह अहं भावे रावण निकटोनी जय राम श्री राम जय बोधा राम जय आत्मा राम परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण काम जय राम श्री राम सीता शुद्धि हनुमंत गेला लंका दहन करुणी अखिया मारियला जंबुमाळी भुवनीर ताटियला आनंदाची जोडी घेऊन या आला जय राम श्री राम जय बोधा राम जय आत्मा राम परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण काम जय राम श्री राम बळ निज शक्ती सोडविली सीता म्हणून येणे झाले अयोध्या रघुनाथा आनंदे वो सांगे वैराग्य भरता आरती घेऊन आली कौसल्या माता जय राम श्री राम जय बोधा राम जय आत्मा राम परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण काम जय राम श्री राम हनहतध्वनी गरजती अपार 18 पदमे वानर करती बुबुकार अयोध्येत आले दशरथ कुमार नगरी होत आहे आनंद थोर जय राम श्री राम जय बोधा राम जय आत्मा राम परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण काम जय राम श्री राम सिंहासनी राजा रघुवीर सोहम भावे दया पूजा उपचार सदांची आरती वाद्यांचा गजर माधवदास स्वामी आठवना विसर जय राम श्री राम जय बोधा राम जय आत्मा राम परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण काम जय राम श्री राम घालीन लोटांगण वंदीन कर डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलंगीन अनन्य पूजिन भावे ओवाळीन मनेन महा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या दृढं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्र एव बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकल परस्मै नारायण इति समर्पयामि आजुतं केशवं वामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी विनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे प्रभु रामचंद्र महाराज की जय सदा सर्वदा पेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे जय जय रघुवीर समर्थ उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा नमावे सत्कर्मयोगे वयखालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे सद्गुरुनाथ महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की एक साथ सावधान पटकन एक साथ सावधान 1 2 3 वंदे मातरम
च शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं पुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं भारत माता की वंदे मातरम. असेच सर्वजण हनुमान जन्माला सुद्धा येऊया. हनुमान जन्माची सेवा सुद्धा करायला मीच येणार आहे, तेव्हा जरूर सगळ्यांनी या. सगळ्या भाविकांना विनंती आहे, एका रांगेमध्ये दर्शन घ्यायचं आहे. इतक्या वेळ शांत बसले होते, तसंच एका रांगेमध्ये दर्शन घ्या. खुर्ची. हा बसा बसा बसा.